Back. Today we are going to discuss on figure of speech. There are 12 parts. Okay, it is the most important parts of grammar. So let's start. First is simile, second metaphor, third uh, alliteration, fourth hyperbole, fifth assonance, six repetition, seven pun, eight personification, nine paradox, 10 oxymoron, 11 apostrophe, and 12 anometpoeia. Okay, there are 12 important type. Okay, so let's start. First is simile. Okay, there are some example here, so learn. ओके, सिमिले. सिमिले म्हणजे काय होतं बघा, कंपॅरिझन बिटवीन डिफरंट्स, म्हणजे दोघांमध्ये जेव्हा कंपॅरिझन असतं त्याला सिमिले म्हटलं जाते. जसं त्याला मराठीत उपमा अलंकार म्हणतो. जो खायचा उपमा असतो तो नाही, तर इथे उपमा अलंकार म्हटलं जाते सिमिलेला. ओके, कंपॅरिझन बिटवीन डिफरंट थिंग, म्हणजे दोन व्यक्तीमध्ये जेव्हा कंपॅरिझन केलं जातं, दोन थिंग्समध्ये किंवा तेव्हा कंपॅरिझन केलं जातं त्याला सिमिले म्हटले जाते. बट त्याचं मेन आपण कसं काय ओळखू बघा, ॲज, लाईक अँड सो हे तीन जेव्हा वर्डमध्ये असतात तेव्हा ते सिमिलेचं सेंटेन्स असतं. बघा, जस्ट लाईक एक्झाम्पल बघूया. द ग्रेट खली लुक्स ॲज स्ट्रॉंग ॲज ॲन ऑक्स. बघा, ग्रेट खली आहे जो WWFमध्ये बघता तुम्ही. ओके, तो कशासारखा दिसतो, कशासारखा स्ट्रॉंग दिसतो, ऑक्ससारखा. ऑक्स मीन्स बैल. बैलसारखा तो कसा असतो, स्ट्रॉंग असतो. असं जेव्हा एक्झाम्पल जेव्हा ॲज असतं, लाईक असतं, तर ते सेंटेन्स कशाचं असतं, सिमिले. ओके, सेकंड एक्झाम्पल बघूया. आफ्टर द एक्झामिनेशन स्टुडंट्स फेल्ड ॲज लाईट ॲज अ फिदर. बघा, एक्झामिनेशन नंतर स्टुडंटला कसं फील झालं आहे, लाईट म्हणजे पंखासारखं, एखाद्या पंख जसे की पीस असतात त्याच्यासारखं हलकं वाटलं त्यांना एक्झामिनेशन, कारण जे स्टडीचं जे बर्डन असतं ते गेलेलं असतं, म्हणून ते एक कंपॅरिझन केलं आहे. ओके, इथे बघा, एखादी गोष्ट खूप चांगली बनवण्यासाठी किंवा त्याला वजनदार बनवण्यासाठी किंवा खूप सुंदर अशी बनवण्यासाठी सेंटेन्स बनवलं जातं. ओके, ते आपण कशा पद्धतीने बनवलं जातं ते बघू. ओके, सिमिलेचं कुणाची म्हणजे ॲज असतं, सो असतं, लाईक असतं, हे वर्ड असतं, ते सिमिलेचं सेंटेन्स असतं, हे लक्षात ठेवायचं. ओके, बघा, द ग्लो ऑफ हर फेस वॉज ॲज. बघा, इथे पण ॲज दिसते, आपण इथे सुद्धा ॲज बघितला. ओके, फर्स्ट सेंटेन्समध्ये सुद्धा ॲज बघितला, तर हे काय झालं आहे, सिमिलेचं सेंटेन्स झालं. ॲज ब्राईट ॲज सनशाईन. तिचा ग्लो आहे तो सनशाईनसारखा तेज आहे. लाईक ॲज असतं, ते सिमिलेचं सेंटेन्स असतं. ओके, कंपॅरिझन जेव्हा दोन गोष्टीमध्ये असतं तेव्हा त्याला सिमिलेचं सेंटेन्स म्हटलं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, ॲज आणि लाईक किंवा सो असतं तेव्हा ते सेंटेन्स कशाचं असतं, सिमिलेचं. ओके, फर्स्ट इज पार्ट. आता नेक्स्ट बघूया सेकंड पार्ट कुठला येतं, मेटाफॉर. ओके, मेटाफॉर लाईक दॅट सिमिले बट हिअर आर नॉट यूज लाईक आर ॲज. इथे यूज लाईक आणि ॲजचा यूज नसतात. ओके, अँड इम्प्लाइड सिमिले बट नॉट यूज लाईक ॲज. तिथे कुठला वर्ड यूज नसतं, लाईक आणि ॲज नसतं. ओके, मग ते कशा पद्धतीने बघा. टीचर, माय टीचर इज ॲन एंजल. माझी टीचर कशी आहे, एक फरिश्ता आहे. म्हणजे याच्यासारखं आहे त्याच्यासारखं असं नाही म्हटलं. पहिलं आपण सिमिलेमध्ये कसं म्हटलं की ग्रेट खली ऑक्ससारखा आहे, तसं सेंटेन्स बघितलं. सेकंड काय बघितलं की तिचा ग्लो एक सनशाईनसारखा आहे, अशा पद्धतीने बघितलं. बट आता तुम्ही जो सेकंड मेटाफोर बघत आहे, मेटाफोर रूपक अलंकार म्हटलं जाते त्याला. ओके, बट हिअर नॉट यूज लाईक अँड ॲज. इथे यूज ॲज आणि लाईक यूज केल्या जात नाही. ओके, माय टीचर इज ॲन एंजल. माझी टीचर म्हणजे तीच आहे,
ॲक्च्युली ते राहते का, बट बोलण्याचं म्हणजे इम्प्रेशन पडलं पाहिजे आणि एक काय म्हणतो आपण त्याला, एक प्रकारचं स्ट्रॉंगनेस स्पीचमध्ये आलं पाहिजे. त्यासाठी बघा, एखादं आपण लग्नामध्ये वगैरे जातो तेव्हा आपण शेकअप वगैरे केल्यावर कसं एकदम फ्रेश दिसतं, तशा पद्धतीने ते सेंटेन्ससुद्धा त्याला एक मेकअप दिल्या जाते. एक प्रकारे त्याला काहीतरी वेगळं विशेष बनवल्या जाते. तशा पद्धतीचे हे सेंटेन्स आहे. ओके. माय टीचर इज ॲन एंजल. माझे टीचर काय एंजल आहे. आतापर्यंत एंजल सारखं आहे म्हटलंय काय, ॲज अ एंजल म्हटलं काय, माझी टीचर एंजलच आहे. माझी टीचर काय आहे, एक फरिश्ताच आहे असं म्हटलं. यू हॅव अ हार्ट ऑफ गोल्ड. तुझं हृदय कसं आहे, सोन्यासारखं आहे. सोन्यासारखं राहतं का ॲक्च्युली, आणि कोणतं टीचर फरिश्तासारखं राहते का, देवासारखं राहतं का. पण एक एक्झाम्पल दिलं, एक सेंटेन्स एक क्रिएटिव्ह बनलं पाहिजे आणि एक वजनदार त्याच्यावर खूप सुंदर बनायला हवं. आणि काय म्हणतो आपण त्याला, एक प्रकारे ते एक अट्रॅक्टिव्ह झालं पाहिजे, इम्प्रेस पडला पाहिजे. त्याच्यासाठी अशा पद्धतीचे वर्ड यूज केले जाते. ओके. यू हॅव अ हार्ट ऑफ गोल्ड. कधी हृदय हे सोन्याचं असतं का, सोन्याचं असतं तर आपण जिवंतच नसतो. ओके. तर तुझं हृदय कसं आहे, सोन्यासारखं आहे. तर एक बोलण्याची टेक्निक म्हणजे तुझा जो तू खूप मोठं मन आहे तुझं, अशा पद्धतीने त्याला एक मेकअप दिला त्याला. ओके. हार्ट ऑफ गोल्डचा. कॅमल, बघा, कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट. बघा, डेझर्ट सारखा शीप आहे का असं काही म्हटलं का तिथे, नाही. कॅमेल उंटा हा डेझर्टचा काय शीप आहे. डायरेक्टली म्हटलं शीप आहे म्हणून. तिथे काही याचं शीप सारखा आहे असं सुद्धा म्हटलं का, ते आपण ॲज कधी यूज करतो, सिमिलेमध्ये. पण मेटाफोरमध्ये डायरेक्टली तीच आहे असं यूज केलं जाते. जसं कॅमल हा डेझर्टचा काय शीप आहे, डायरेक्टली म्हटलं तिथे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. दिस क्लास इज अ झू ऑर मार्केट. आपण कधी कधी म्हणतो या, बघा, एखाद्या क्लासमध्ये खूप गोंधळ चालू राहिला तर म्हणते टीचर, कुठलेही टीचर रागात येतं आणि हा क्लास पूर्ण चिडियाघर झालेला, चिव 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 कुणी ओढत राहिलं तर तशा पद्धतीने म्हणते. तर तेव्हा जे अशा पद्धतीचे सेंटेन्स असते, एखाद्या वस्तूला म्हणजे त्याला तीच आहे म्हणून एक वेगळं नाव देणे. ओके. त्याला मेटाफोर म्हटले जाते. जसं तिथे ॲम, इज, आर, हॅज असे हेल्पिंग वर्ब यूज केले जाते. ओके. ही हॅज अ हार्ट ऑफ स्टोन. तुझं हृदय कसं दगडासारखं आहे. अशा पद्धतीचे जे सेंटेन्स असतात ते मेटाफोरचे सेंटेन्स असतात. सिमिलेचे काय असतात बघा, ॲज आणि लाईक यूज केल्या जाते आणि एकाच गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीशी कंपॅरिझन केलं जाते. ओके. इथे सुद्धा कंपॅरिझनच आहे, पण तीच आहे ॲक्च्युली. कंपॅरिझन केलं आहे पण ॲक्च्युली तेच आहे म्हणून ठरवलं. जसं हार्ट ऑफ गोल्ड सारखं आहे म्हटलं आहे का, तुझं हृदय एकदम हार्ट ऑफ गोल्ड आहे म्हटलं आहे. आणि जे शीप आहे, शीपसारखं डेझर्टमध्ये शीपसारखं कॅमल काम करते असं म्हटलं का, इथे डायरेक्ट कॅमल हा डेझर्टचा शीप आहे डायरेक्टली म्हटलं गेलं. ओके. आणि नेक्स्ट बघा, दिस क्लास ॲज झू म्हटलं का, इज अ झू. म्हणजे तो क्लास कसा आहे, एकदम झू किंवा मार्केट सारखा आहे. डायरेक्ट म्हटलं सारखा आहे म्हटलं का, तोच आहे. ॲक्च्युली राहतात का तसं सोन्याचं हार्ट राहतं का, नाही राहत. पण ते ॲक्च्युली एक्झाम्पल दिलं आहे तिथे. ओके. रूपक अलंकार दिला त्याला. ओके. आता फर्स्ट कुठला झाला आहे, सिमिले, अँड सेकंड मेटाफोर. आता थर्ड बघूया कुठला आहे तर. ओके. थर्ड बघा, ॲलिट्रेशन. थर्ड फिगर ऑफ स्पीच काय आहे, ॲलिट्रेशन. हा खूप इझी आहे. ओके. एखादं एक्झाम्पल आल्याबरोबर आपल्याला लगेच कळते की कुठलं एक्झाम्पल आहे. ओके. ॲलिट्रेशन मीन्स काय, द अनुप्रास अलंकार हॅविंग द सेम फर्स्ट कॉन्सनंट साऊंड. जे आधीचे जे सुरुवातीचे फर्स्ट जे कॉन्सनंट साऊंड असतात बघा, डी, एल, हे कसे असतात, सेम असतात. काय असतात,
सेम असतात त्याला ॲलिट्रेशन म्हणतात. याच्यामध्ये बघा एक आपण याच्यात लॉजिक लावू शकतो. ॲलिट्रेशन डबल एल आलाय म्हणजे सेम आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक लॉजिकली आपण लक्षात ठेवू शकतो की जेव्हा सेम सेम असतं तेव्हा जेव्हा फर्स्ट वर्ड जेव्हा कॉन्सनंट जो सेम सेम असतो त्याला ॲलिट्रेशन म्हटले जाते. जसं बघा माय डिअर इज डिअर. बघा माझा जो हरिण आहे खूप महाग आहे. ओके, माझा प्रिय हरिण आहे तो खूप महाग आहे. ओके, सेकंड बघा लिटल लक्ष्मी लाईक्स लिची. लिटल लक्ष्मण आहे तो लिचीसारखा दिसतोय. ओके, आता बघा इथे लाईक्स आलं, तुम्ही कन्फ्यूज व्हाल. सिमिलेचं वर्ड आहे म्हणून सांगून द्याल, कारण आपण ॲज आणि लाईक सो असेल तर आपल्याला सिमिले यूज करायचं आहे. बट हिअर आर फर्स्ट वर्ड इज कॉन्सनंट अँड सेम हिअर. ओके, आणि इथे जो फर्स्ट वर्ड आहे दिला लेटर तो कुठला आहे, सेम कॉन्सनंट आहे आणि सेम आहे, यल 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 यल. ओके, सर्वच वर्ड यल यलचे असू शकते असं नाही. कुठले कुठले वर्ड 2 किंवा 3 असू शकते. जेव्हा 2 किंवा 3 फर्स्ट लेटर जे कॉन्सनंट असते ते सेम असतं. ओके, सपोज यस 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 यसचं साऊंड निघत असेल तर ते कुठलं फिगर ऑफ स्पीच आहे, ॲलिट्रेशनचं. ओके, बघा शीप शूट शीप स्लीप इन अ शेड. बघा इथे यस कॉन्सनंट साऊंड आहे पहिला, हा पण कॉन्सनंट आहे, हा पण कॉन्सनंट आहे आणि हा सुद्धा. ओके, आणि कॉन्सनंट तर आहे आणि हा पहिला लेटर येतो. ओके, यस यस यस. जेव्हा असे सेम सेम असतात, ओके, फर्स्ट जे लेटर जे सेम सेम असतात आणि ते कॉन्सनंट असतात तेव्हा कुठलं सेंटेन्स कुठलं फिगर ऑफ स्पीच राहील ते ॲलिट्रेशनचं. ओके, नेक्स्ट बघूया कुठलं आहे तर हायपरबोली. हायपरबोलीचं बघा अतिशयोक्ती अलंकार. एखादी गोष्ट खूपच अति करून सांगणे. म्हणतो आपण एक म्हण आहे बघा, काय म्हणते त्याला, हातभर काकडी नव हातबी. अशा पद्धतीचं एक तशा एखादी गोष्ट लहान असेल तर फार मोठी करून सांगणे, तेल तिखट मीठ लावून सांगणे, त्याला हायपरबोल म्हणतात. त्याला काय म्हणतात, अतिशयोक्ती अलंकार. रीड अँड अंडरस्टँड. जो सेंटेन्स असतो तो चांगल्या प्रकारे केअरफुली रीड करायचं आणि समजून घ्यायचं. ओके, तरच लक्षात येईल तर हायपरबोलीचं आहे का कसला आहे तर. ओके, हे लगेच डोळ्यासमोर येऊन जातं. ओके, बट हा क्वेश्चन चांगल्या प्रकारे वाचून समजून घ्यावं लागतं. ओके, मोर दॅन रिक्वायर्ड एक्झरेशन. ओके, म्हणजे एखादी गोष्ट एकदम जास्तीत जास्त करून सांगणे. ओके, बघा आय एम सो टायर्ड आय कुड स्लीप फॉर अ इयर. बघा एखादी गोष्ट म्हणजे आपण ते शक्य नाही राहत पण ते सांगून देतो, बोलून देतो त्या शब्दामध्ये. बघा मी खूप थकलेला आहे त्यामुळे मी आय कुड स्लीप, मी 1 वर्षासाठी झोपू शकतो. ॲक्च्युली आपण झोपू शकतो का 1 वर्षासाठी कंटिन्युअसली नाही, बट ते बोलण्याचे एक टोनिंग असते की मी खूप झोपू शकतो. म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ हा असतो की मी खूप थकलेला आहे आणि मी खूप झोपू शकतो असंही म्हणू शकतो. पण त्यांना अतिशयोक्ती करायचं असतं, जास्तीत जास्त करून बोलायचं असतं, म्हणून त्याला हायपरबोल म्हटलं जाते. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा मी खूप थकले आणि मी 1 वर्षासाठी झोपू शकतो असं म्हटलं आहे. पण तसं होऊ शकत नाही, बट ते हायपरबोलचं सेंटेन्स असतात तेव्हाच तशा पद्धतीचे ते मिनिंग निघतं. ओके, आय हॅव टोल्ड यू 1000 टाइम अबाउट दिस. काय बघा मी याविषयी तुला 1000 वेळा सांगितलं आहे. अशा पद्धतीने भरपूर जण म्हणतात की मी याविषयी तुला भरपूर वेळा म्हणजे खूपदा सांगितलं असं म्हणण्याचं तात्पर्य राहतं. पण आपण एक वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये खूप अतिशय ओव्हर करून सांगतो तेव्हा. ओके, म्हणजे मी 1000 वेळा सांगितलं याविषयी, मी तुला 1000 वेळा सांगितलं, असे भरपूर वेळा आपण असं सेंटेन्स यूज करतो तेव्हा हे सेंटेन्स कशाचं असतं, हायपरबोलीचं. ओके, थर्ड एक्झाम्पल बघा, माय ब्रदर इज टॉलर दॅन द कुतुब मिनार. माझा भाऊ आहे तो कुतुब मिनारपेक्षा उंच आहे. असू शकते का, दॅट इज नॉट पॉसिबल. ओके, सॉरी, दॅट इज नॉट पॉसिबल. ते काय म्हटलं आहे, माझा भाऊ कुतुब मिनारपेक्षा उंच आहे. जाऊन मोपून पाहिलं तर होऊ शकतं का, नाही. बट हिअर आर अ सेंटेन्स ऑफ हायपरबोल सो दॅट
माय ब्रदर इज टॉलर दॅन द कुतुब मिनार. माझा भाऊ कुतुब मिनारपेक्षा उंच आहे. असं होऊ शकत नाही. पण जे बोलण्याची म्हणजे माझा भाऊ खूपच उंच आहे, पण त्यांनी एक एक्झाम्पल दिलं की कुतुब मिनारपेक्षा उंच आहे. त्याला जेव्हा अति करून खूप ओव्हरमध्ये सांगल्या जाते, जास्त चढून सांगितल्या जाते, तेव्हा ते हायपरबोलीचं सेंटेन्स असते. ओके, बघा, आय वुड ब्रिंग अ मून फॉर हर. तो काय म्हणून राहिला, मी तिच्यासाठी काय आणतोय, चंद्र आणते. इट इज नॉट पॉसिबल. ओके, बट बोलण्याचे जे सेंटेन्स आहे त्या हायपरबोलमध्ये की एखादी गोष्ट खूप होऊ शकत नाही, ती पॉसिबल नसते, पण आपण बोलण्याची एक टोनिंग राहते की मी तुझ्यासाठी काही करू शकतो. ते त्याच्यासाठी एक्झाम्पल दिलं त्यांनी. ओके, नेक्स्ट बघा, ॲसोनन्सचं बघा, स्वर स्वाम्य अलंकार. जेव्हा रिपीट द सेम वॉवेल बट स्टार्ट विथ द डिफरंट कॉन्सनंट. बघा, याआधी ॲलिट्रेशनचे जे कॉन्सनंट होते सेम असते, तेव्हा आपण ॲलिट्रेशनचं सेंटेन्स बघितलं आहे. बट हिअर कन्फ्युजन होऊ शकते. इथं बघा, इथे सुद्धा सेम असते, बट बघा कॉन्सनंट इथे वेगळे असेल. ओके, आपण आधी ॲलिट्रेशनमध्ये काय बघितलं, कॉन्सनंट सेम. ओके, कॉन्सनंट सेम असते तेव्हा ॲलिट्रेशनचं सेंटेन्स असते. बट हिअर कॉन्सनंट आर डिफरंट. ओके, जे कॉन्सनंट असते सेंटेन्समध्ये ते डिफरंट असते, बट त्याच्या मागचे जे वॉवेल्स असते ते सेम असते. ओके, जस्ट लाईक लुक ॲट दिस एक्झाम्पल, जेरी वेंट हॅव अँड देअर नाव वेअर. बघा, जेरी, ER, बघा हा कॉन्सनंट जे आहे, बट ER इथे बघा कॉन्सनंट डिफरंट आहे, बट वॉवेल्स बघा ER. बघा, इथे सुद्धा कॉन्सनंट वेगळा आहे, बट वॉवेल्स सेम आहे. बघा, ER कॉन्सनंट वेगळं असते, बट इथे वॉवेल्स सेम असते, तेव्हा त्याला ॲसोनन्सचं सेंटेन्स म्हटलं जाते. बघा, हा बियर इज नियर बट नो नीड टू फिअर. बघा, इथे सुद्धा BN यप. ओके, हे 3 कॉन्सनंट डिफरंट आहे, बट वॉवेल्स आर सेम. EA ओके, EA आहे. जेव्हा कॉन्सनंट डिफरंट असतं, वॉवेल सेम असतं, तेव्हा ते असोनन्सचं सेंटेन्स असतं. जस्ट लाईक, हाऊ इज युअर काऊ नाऊ. बघा, 2 सुद्धा असू शकते, जेव्हा 3 आहे. ते बघा, HCN हे काय कॉन्सनंट डिफरंट आहे, SCO, बट वॉवेल्स O सेम आहे. म्हणजे हे कसलं सेंटेन्स आहे, असोनन्स. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण. आतापर्यंत लक्षात आले सिमिले, मेटाफर, ॲलिट्रेशन, हायपरबोल अँड असोनन्स. ओके, आता नेक्स्ट बघूया. रिपिटेशन. ओके, रिपिटेशन हा सुद्धा व्हेरी इझी पार्ट ऑफ फिगर ऑफ स्पीच. ओके, रिपिटेशन अँड ॲलिट्रेशन, these are a very easy part of figure of speech. Okay, let's start repetition. Repeat the same word or phrases. वर्ड्स आणि फ्रेजेस हे कसे असतात, सेम असतात. लाईक दॅट, फॉर एक्झाम्पल, आतापर्यंत कॉन्सनंट वॉवेल सेम बघितले आपण. ओके, बट हिअर आर अ फ्रेज अँड वर्ड सेम्स. ओके, बघा, इथे सेम वर्ड कुठला आहे तर हॅपी. दिसलं आपल्याला, हॅपी 3 वेळा आलाय, हॅपी. म्हणजे जेव्हा जे वर्ड्स रिपीट दिले जाते, तेव्हा त्याला रिपिटेशन म्हटले जाते. व्हेरी इझी एक्झाम्पल. ओके, सो लेट्स स्टार्ट. नेक्स्ट, पण. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. पण म्हणजे काय, जेव्हा जोक केली जाते एखाद्या गोष्टीवर, त्याला पण म्हटले, सलेश अलंकार म्हटले जाते त्याला. ओके, बघा, एक्झाम्पल बघूया. An ambassador, a man who lives
अब्रॉड फॉर द गुड ऑफ हिज कंट्री. म्हणजे इथे बघा एक जोक झाली. जो एक व्यक्ती आहे, ॲम्बॅसडर आहे, तो ॲब्रॉडमध्ये त्याच्या देशासाठी काम करत आहे, असं होऊ शकतं का? हे एक जोक झाली. ओके, कधी कधी एक जोक होऊन जाते, ते आपल्याला पचत नाही, तशा पद्धतीचं हे सेंटेन्स असतं पंच. ओके, जस्ट लाईक बघा, वेन द आर्थोपेडिक्स started a new surgery, it was a joint operation. बघा, आर्थोपेडिक्स मीन्स काय होतं? जे जॉईनिंग, आपले हँड्स लेगचे जे जॉईनिंग असतं, नीचे जसे जॉईनिंग असतं, ओके, त्याला पण सुद्धा जॉईनिंगचे जे ऑपरेशन करतात त्यांना आर्थोपेडिक्स म्हटले जाते. ओके, तर त्यांनी काय म्हटलं इथे, जेव्हा दोन ऑर्थोपेडिक्सने एक नवीन सर्जरी केली, त्या ऑपरेशनला काय नाव दिले? जॉईंट ऑपरेशन. ओके, जॉईंट ऑपरेशन. कारण एक ते जॉईंट ऑपरेशन होतं. ओके, ऑर्थोपेडिक्स म्हणजे जॉईंट ऑपरेशन होतं. ओके, अँड दोन व्यक्ती होते, त्याच्यामुळे काय झालं? ते म्हणजे एक प्रकारे जॉब झालं तिथे, म्हणजे जॉईंट ऑपरेशन म्हणून केलं म्हणून तिथे. लॅटोइस म्हणजे बघा काय होतं, तिथे नॉट यूज केल्या जाते. ओके, जे नॉट असते ते कशाचं असतं? लॅटोइस म्हणजे कटाक्ष अलंकार. निगेटिव्ह एक्सप्रेशन विथ अन अफर्मेटिव्ह सेन्स. ओके, बघा, ही इज नॉट स्ट्रेविंग. एखादी गोष्ट बघा, फॉर एक्झाम्पल कधी कधी बघा आपण सांगते, जसं आपण बोलतो, जे सेंटेन्स असतं ते पॉझिटिव्ह असतं, बट त्याचं जे मिनिंग निघतं ते कसं असतं? निगेटिव्ह. यू आर नॉट सलमान खान, अशा निघतं. सलमान खान एक पॉझिटिव्ह आहे, बट त्यांना जे मिनिंग बोलण्याचं काय होतं? निगेटिव्ह होतं. तशा पद्धतीचे ते सेंटेन्स असतात. काय म्हणजे स्ट्रेविंग म्हणजे काय होतं? भुकेने मरणे. ओके, तू काही भुकेने मरत नाही, म्हणजे तो पोट भरून आहे त्याचं. ओके, अशा पद्धतीचे. ही इज नॉट अ क्लेवरस्ट पर्सन आय हॅव एव्हर मेट. तो क्लेवर. बघा, हे अफर्मेटिव्ह वर्ड झालं. सेंटेन्स अफर्मेटिव्ह असतं. ओके, कधी कधी अफर्मेटिव्ह असतं, निगेटिव्ह. सपोज अफर्मेटिव्ह असेल तर त्याचं मिनिंग काय निघतं? निगेटिव्ह निघतं. सपोज इथे निगेटिव्ह असेल, ओके, निगेटिव्ह असेल तर त्याचं सेंटेन्स मिनिंग काय निघतं? अफर्मेटिव्ह. बघा इथे, ही इज नॉट अ क्लेवर पर्सन आय हॅव एव्हर मेट. जेवढ्या मी आतापर्यंत भेटलोय तेवढ्यापेक्षा तू काही क्लेवर नाही, हुशार नाही, असं त्यांनी म्हटलंय. ओके, जसं म्हणतो बघा, कुणी खूप केस करत राहिले, कुठला स्टुडंट्स वगैरे, तू शाहरुख खान नाही. कुणी स्कूल टाईममध्ये सपोज जिमला जात असेल तर त्याचे वडील येऊन म्हणते तू काही सलमान खान नाही. अशा पद्धतीचे जे सेंटेन्स असतात, ओके, म्हणजे ते एक पॉझिटिव्ह, तर त्याचं एक सेंटेन्स बनतं, पण त्याचं मिनिंग काय निघतं? निगेटिव्ह निघतं. तर ते काय असते? लॅटरोइड्स. ओके, यू आर नॉट अ ब्युटी क्वीन. आता ब्युटी क्वीन बघा, हा अफर्मेटिव्ह वर्ड झाला. ओके, जे सेंटेन्स असतं ते अफर्मेटिव्ह असतं, बट त्याचं मिनिंग काय बनतं? निगेटिव्ह. तू काही एक ब्युटी क्वीन नाही, यू आर नॉट अ ऐश्वर्या राय, हे काय झाले? पॉझिटिव्ह सेंटेन्स बनतं, बट मिनिंग काय बनतं? निगेटिव्ह बनतं. तेव्हा लायटरोइड्स फिगर ऑफ स्पीच असतं. ओके, आता 8 झाले. 9 बघूया. हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे ऑफ फिगर ऑफ स्पीच. ओके, बघा इथे पर्सोनिफिकेशन, मानवीकरण अलंकार. म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तूला आपण जेव्हा जिवंतपणा देतो, ॲक्च्युली कोण देतात? ते पोएट्स, रायटर, आर्ट्सवाले. ते काय एखाद्या निर्जीव वस्तूला जिवंतपणा देतात, म्हणजे एक ह्युमॅनिटी देतात, म्हणजे एक प्रकार ते मानवतेचं एक्झाम्पल देतात. तेव्हा ते एक पर्सोनिफिकेशनचं सेन्स, लाईक दॅट, फॉर एक्झाम्पल सन, मून, रिव्हर, फॉरेस्ट अँड स्टार्स, स्काय, जस्ट लाईक
काय म्हणू आपण त्याला, निर्जीव आहे. ओके, बट त्याला एक उपमा दिली जाते, एक प्रकारे त्यांना जिवंत असं एक सेंटेन्स दिलं जातं, तेव्हा ते पर्सोनिफिकेशन. जस्ट लाईक बघा इथे आपण एक्झाम्पलद्वारे कळूया. द फायर स्लॉड द एंटायर द फॉरेस्ट. बघा, फॉरेस्टनं काय केलं, पूर्ण जंगल खाऊन टाकलं. असं होतं का, फॉरेस्ट कधी जंगल खाते का? बट इथे एक उपमा दिली, म्हणजे त्याला जिवंत केलं, म्हणजे एक मानवाचं रूप दिलं. जेव्हा मानवाचं रूप दिलं जाते एका निर्जीव वस्तूला, तेव्हा ते पर्सोनिफिकेशनचं सेंटेन्स असतं. ओके, नेक्स्ट बघा. यू शॉड कीप वर्किंग हार्ड अपॉर्च्युनिटी यू शुड शुड आहे. You should keep working hard. Opportunity are knocking at your door. बघा, तू जर खूप मेहनत केली, खूप हार्ड वर्क केलं, ओके, तर अपॉर्च्युनिटी येईल आणि तुझ्या दरवाजावर नॉक करेल, टकटक करेल. असं होऊ शकतं का? बट एका अपॉर्च्युनिटी बघा, एक बघा, अपॉर्च्युनिटी एक काय आहे, आपण म्हणूया निर्जीव वस्तू आहे. ओके, बट त्याला काय दिलं, नॉन लिव्हिंग थिंग आहे. कुठली, आता जसं आपण फॉरेस्ट नॉन लिव्हिंग आहे, बट लिव्हिंग त्याला एक्झाम्पल दिलं जाते. ओके, जसं बघा अपॉर्च्युनिटी काय म्हटलं आहे, जर तू खूप मेहनत करशील तर अपॉर्च्युनिटी तुझा दरवाजा नॉक करेल. ओके, म्हणजे अपॉर्च्युनिटी तुझ्या दारात ठोकेल, तुझ्या दारासमोर येऊन. म्हणजे असं होते का अपॉर्च्युनिटी आपल्या फॅमिलीसोबत येईल आणि आपला दार ठोकेल? असं होऊ शकते का? दॅट इज नॉट पॉसिबल. ओके, बट हिअर आर गिव एक्झाम्पल की जेव्हा एखाद्या नॉन लिव्हिंग थिंगला लिव्हिंगचं एक्झाम्पल, म्हणजे ह्युमन लिव्हिंगचं जेव्हा जसं मानव जसा करते तसं एक्झाम्पल दिलं जाते, जेव्हा उपमा दिली, त्याला रूपक दिलं जातं, तेव्हा त्याला पर्सोनिफिकेशन म्हटलं जाते. ओके, द सन इज स्माईल. बघा, सन इज स्माईल कोण करतं? जे व्यक्ती, जे मानव करतो, जे नॉन लिव्हिंग थिंगला दिल्या जाते, तेव्हा ते पर्सोनिफिकेशनच्या डोक्यात फिट ठेवायचं, क्लिअर करायचं. जेव्हा एखाद्या नॉन लिव्हिंग थिंगला मानवाचे जेव्हा वर्ड्स दिले जाते, स्माईल, क्राईंग, फ्लाईंग, वॉकिंग, अशा पद्धतीचे जे ह्युमन लिव्हिंगचे जेव्हा वर्ड दिल्या जाते, तेव्हा ते पर्सोनिफिकेशन असतात. जस्ट लाईक बघा, द सन इज स्माईल कोण करतं? एक मानव करतो, ह्युमन करतं. बट इथंच संपलं, इथंच लक्षात यायला पाहिजे की ही पर्सोनिफिकेशनचं सेंटेन्स आहे. क्लाउड्स चेस अवे अँग्री क्लाउड. ओके, क्लाउड सुद्धा अँग्री आहे, म्हणजे हे अँग्री, स्माईल, नॉक करणे हे कोण करतात? हे व्यक्ती करतात. ओके, जेव्हा जो व्यक्तीचे कामं जेव्हा निर्जीव वस्तूला दिल्या जाते, ओके, निर्जीव व्यक्तीचं जेव्हा एक्झाम्पल असते, तेव्हा ते पर्सोनिफिकेशन असते. ओके, आता नेक्स्ट बघा, द मून इज स्माईल अपॉन द रिव्हर. ओके, इथे सुद्धा बघा, मून स्माईल करताय, सन स्माईल करताय, हे काय झालं? पर्सोनिफिकेशन. जेव्हा निर्जीव वस्तूला आपण जेव्हा सजीव लिव्हिंग मानवाचं जेव्हा रूप, मानव जे करते ते निर्जीव वस्तूला जर दिलं वर्ड, तर ते काय होतं? पर्सोनिफिकेशन. बघा, मेक्स नॉन ह्युमन थिंग सीम ह्युमन. ओके, 9 पार्ट्स आहे फिगर ऑफ स्पीचचा पॅराडॉक्स. ओके, पॅराडॉक्स म्हणजे काय होतं? विरोधाभास. अ स्टेटमेंट दॅट इज कॉन्ट्राडिक्टरी इज इटसेल्फ मेक्स अ रीडर टू थिंक इन अन इनोव्हेटिव्ह वे. ओके, बघा इथे एक्झाम्पल बघूया. जेव्हा विरोधाभास असतं, एक तिथे अपोजिट वर्ड दिले जाते. ओके, एका सेंटेन्समध्ये एक त्याच्या अपोजिट दुसऱ्या लाईनमध्ये असतं, तेव्हा ते पॅराडॉक्स असतं. पॅराडॉक्स बघा इथे, बघा पॅराडॉक्स एक्स दिसत आहे. आपण एक्स बघा
हे अपोजिट साईड दिसतंय तुम्हाला. ही एक लॉजिक लावूया, ओके, लक्षात ठेवण्यासाठी. पॅराडॉक्समध्ये आपल्याला एक्स अपोजिट, हे बघा अपोजिट आलं अपोजिट, अर्धा अर्धा भाग येत आहे. हा इकडे साईड दाखवत आहे, हा इकडे. ओके, एक्समध्ये आपण ओळखायचं की हे काय अपोजिटचे जिथे सेंटेन्स वर्ड असते ते पॅराडॉक्स आहे. ओके, लक्षात आहे राहण्यासाठी मी एक लॉजिक सांगितले इथे. ओके, बघा एक्स हा अर्धा भाग, हां हे काय झालं अपोजिट साईड. ओके, अपोजिट साईड झाली म्हणजे जेव्हा पॅराडॉक्स असते तेव्हा अपोजिट वर्ड यूज केल्या जाते, असं डोक्यात फिट ठेवायचं. ओके, यू कॅन सेव्ह मनी बाय सेंडिंग इट. बघा तुम्ही पैसे खर्च करून पैसे वाचवू शकता, असं होऊ शकतं का? बट हिअर आर एक्झाम्पल. इथे काय सांगितलं बघा, सेंडिंग, सेव्हचं काय अपोजिट वर्ड आहे, बट जिथे अपोजिट वर्ड असते ते पॅराडॉक्स असेल. जस्ट लाईक दिस इज द बिगिनिंग ऑफ अन एंड. बिगिनिंग सुरुवात, एंड शेवट आहे अपोजिट वर्ड, म्हणजे हे कशाचं सेंटेन्स असणार पॅराडॉक्सचं. लास्ट बघा, द सेकंड सेंटेन्स इज फॉल्स अँड द फर्स्ट सेंटेन्स इज फर्स्ट ट्रू. इथे सांगितलं आहे फॉल्स आणि ट्रू हे काय अपोजिट सेंटेन्स आहे, वर्ड आहे. सो जेव्हा अपोजिट वर्ड असतं तेव्हा ते पॅराडॉक्स असतं. ॲक्झिमोरन ते सुद्धा अपोजिट वर्ड्स असते, बट त्याची एक्झाम्पल बघूया काय कन्फ्युजन असते. इथे बघा कंटिन्युअसली यूज केल्या जाते अपोजिट वर्ड आहे कंटिन्युअसली, बट हिअर बघा एक सुरुवातीला आहे आणि 2-3 वर्ड नंतर अपोजिट वर्ड आहे. ओके, हा पॅराडॉक्स आणि ॲक्झिमोरनचा कन्फ्युजन, दोन्ही याच्यात अपोजिटच वर्ड येतात, बट ॲक्झिमोरममध्ये बघा, ॲक्झिमोरममध्ये कंटिन्युअसली दोन्ही वर्ड अपोजिट असतात, बट पॅराडॉक्समध्ये आधी असते आणि 2-3 वर्ड नंतर अपोजिट वर्ड यूज केला जातो. ओके, ऑक्झिमोरममध्ये बघा, द कॉमेडियन वॉज सिरियसली फनी. सिरियस हा एक सिरियस कॉमेडियन हा सिरियसली फनी करू शकतो का? सिरियसली म्हणजे खूप चांगला. ओके, खूप चांगली फनी करू शकतो अशा पद्धतीने. डू यू हॅव द ओरिजिनल कॉपी. बघा ओरिजिनल, रियल, कॉपी म्हणजे डुप्लिकेट. ओके, डुप्लिकेटला आपण कॉपीज म्हणतो या, म्हणजे झेरॉक्स असते त्याला कॉपीज म्हणतो या. म्हणून बघा जेव्हा अपोजिट वर्ड कंटिन्युअसली असते, ओके कंटिन्युअसली असते तेव्हा त्याला ऑक्झिमोरन म्हणतात. इथे सुद्धा अपोजिट यूज करतात आणि पॅराडॉक्समध्ये सुद्धा अपोजिट यूज करतात, बट हिअर आर म्हणजे काही सेंटेन्सच्या म्हणजे आपण म्हणूया जसं सेव आहे 2-3 वर्ड नंतर वर्ड अपोजिट यूज केल्या जातात. जसं बिगिनिंग केल्यानंतर 2 वर्ड आले नंतर अपोजिट यूज केलं. बघा इथे फाल्स यूज केला आणि 2-3 वर्ड आल्यानंतर ट्रू यूज केला, बट हिअर आर ऑक्झिमोरनमध्ये काय केलं जातं, कंटिन्युअसली 2 वर्ड अपोजिट यूज केल्या जाते. ओके, जसं ओरिजिनल कॉपीज, सिरियसली फनी. ओके, जस्ट लाईक. आता 11th पार्ट टाईप कुठला आहे, अपॉस्ट्रॉफी. अपॉस्ट्रॉफी म्हणजे संबोधन अलंकार. अपॉस्ट्रॉफी व्हेरी इझी आहे. बघा यामध्ये ॲलिट्रेशन, रिपिटेशन अँड अपॉस्ट्रॉफी खूपच इझी आहे. ओके, असं बघितल्याबरोबर लगेच कळतं की हे कुठले फिगर ऑफ स्पीच आहे, लगेच आपण सांग. अपॉस्ट्रॉफी आय आणि एक्सक्लेमेशन चिन्ह असतं, ओ कॅप्टन बघा, आणि ओनोमॅटोपियामध्ये जसं साऊंड असतं, जसं कुठल्या ॲनिमलचे वगैरे कुठले पण साऊंड असतं ते अपॉस्ट्रॉफी. ओके, बाय. हे फिगर ऑफ स्पीच आहे.